हॅलो फ्रेंड्स. आता भरपूर लोकांना मेसेज येत असेल, आधी पण आलेले होते. 2-2 वर्षानंतर बँकेने नियमच्या हिशोबाने KYC करायची आहे कंपल्सरी. तर काही लोकांनी तेव्हा केलं आहे आणि काहींनी केलंच नाही आहे. तर आपण आता तुम्हाला एक व्हिडिओ मार्फत मला दाखवतो आहे की तुम्ही कसं स्वतः तुमची KYC करू शकतात. लिमिटेड KYC 2 प्रकारची असते. एक असते लिमिटेड KYC आणि एक असतं फुल KYC. त्याची डिटेल्स तुम्हाला सर्वात शेवटी देतो. आता आपण जे प्रोसेस करणार आहे ते लिमिटेड KYC कसं करता येईल आपल्याला परत चालू. तुमचं रिचार्ज होत नाही आहे की जे काही असेल तर ते सगळं KYCमुळे होतं प्रॉब्लेम. तर तुम्हाला मी आता ते गाईड करतो आहे. आता ही जी वरती वेबसाईट आहे fastag.bank.sbi, त्या वेबसाईटला लॉग इन करायचे आहे आपल्याला. तिथे तुमचं मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला माहीत असेल तुमचं. आणि कदाच तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमचं पासवर्ड इथून फॉरगेटला क्लिक करून फॉरगेट पासवर्ड पण तुम्ही करू शकता. तर आता आपण लॉग इन करूया. जसं तुम्ही लॉग इन करणार तुम्हाला ही स्क्रीन येतील. तुम्हाला या स्क्रीनमध्ये आल्यानंतर ही आता तुम्हाला इथे तुमचं नाव किंवा तुम्ही लास्ट लॉग इन केलं ते डिटेल्स दाखवणार. 3 स्लाईड्स जे आहे 3 लाईन्स आडवी त्याच्यात क्लिक करायचं. तिथे तुम्हाला ऑप्शन्स भरपूर काही भेटेल दिसायला, पण सर्वात शेवटी बघा KYC अपग्रेड म्हणून एक ऑप्शन आहे. तर आपल्याला हाच ऑप्शन सिलेक्ट करायचे KYC अपग्रेड. आता या कस्टमरचं ऑलरेडी KYC झालेली आहे, लिमिटेड KYC एनेबल केलेली आहे. मग इथे जर तुमची झाली नसेल तर तुमचं इथे नाव येईल, तुमचा मोबाईल नंबर येईल, वॉलेट टाईप येईल इंडिव्हिज्युअल, फेस व्हॅल्यू. तुम्ही 10,000पर्यंत लिमिटेड KYCचं महत्त्व एवढंच आहे की तुम्ही 10,000पर्यंतचं ट्रान्झॅक्शन प्रत्येक महिन्याला वापरू शकतात. तर ह्याची लिमिटेड KYCचं मिनिंग असं आहे. आणि फुल KYC जे असतं, फुल KYC तुमची 1 लाखाची लिमिट असते प्रत्येक महिन्याला. म्हणजे ज्यांना ट्रान्झॅक्शन्स ज्यांची जास्तपैकी 50,000, 30,000, 40,000 ज्यांची असं आहे तर त्यांना ते फुल KYC करावं लागतं. ज्याच्यामध्ये एक फॉर्म असतं, 4 डॉक्युमेंट्स असतात, ते सबमिट करावं लागतं. आता ते प्रत्येक वेंडर वेगवेगळे आहे एजन्सीज. तर तुम्ही कुठल्या एजंटकडून घेतलं आहे आणि त्यांचं कुठलं वेंडर आहे वरती, तर त्या हिशोबाने प्रत्येकांचं अप्रुव्हल स्टाईल वेगळं असतं. तर ते तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुमच्या गाडी नंबर टाका. मी तुम्हाला कमेंट जर कोणाला फुल KYC करायचे असेल तर आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगू की तुमचं जे पण एजंट असेल त्यांचे नंबर शेअर करू आम्ही. आणि याच्यात आपल्याला ज्या लेवल लिमिट करायची आहे तुम्हाला इथे जे ब्ल्यूमध्ये टिक बॉक्स दिसते, चेकबॉक्स की जे ब्ल्यू झालेले आहे आणि सबमिटेड आहे. तर तुमचं ज्यांचं पण लिमिट KYC फुल अप्रूव्ह तुम्ही केले नसेल, तुम्ही KYC केली नसेल लिमिट KYC, तर तुम्हाला फक्त ते चेकबॉक्स ते व्हाईट असेल तर तुम्हाला क्लिक करायचे. ते क्लिक केल्यानंतर सबमिट बटन ब्ल्यू होतील, त्या सबमिट म्हणायचं. एकदा तुम्ही सबमिट केलं की तुमची लिमिट KYC सबमिट झाली. याचा अर्थ असं आहे की तुम्ही परत एकदा लिमिटेड KYC तुम्ही एनेबल केली आहे. तुमचं कन्सेंट आहे. तुमचं कन्सेंट दिल्यानंतर इथे खाली लिहून येतील तुमची आणि ज्यांचं रिचार्ज ब्लॉक झालं असेल, बंद झालं असेल, रिचार्ज होत नाही आहे, सगळ्यांचं रिचार्ज परत होईल चालू. तर ही आपलं एवढीशी एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती, कारण की भरपूर कस्टमर्सला प्रॉब्लेम येत आहे. तर आपण त्या हिशोबाने एवढंसं एक छोटंसं व्हिडिओ बनवलं आहे की ज्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलं असेल. जर कुणा काही अडचण येत असेल तुम्ही खाली कमेंट्समध्ये टाकू शकतात. आपण त्यांचं लवकरात लवकर होईल तेवढं आधी तुम्हाला त्याचं रिप्लाय द्यायला मी प्रयत्न करणार. थँक्यू.